गेल्या काही महिन्यात बीड जिल्ह्यात एक छोट्याशा गावाने महाराष्ट्राच्या राजकारणापासून ते राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणापर्यंत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. नाव आहे गुलजारी रजा ट्रस्ट. ही संस्था नेमकी काय होती, कोट्यवधी रुपये कुठून आले, या पैशाच्या दहशतवादी संघटनाशी काय संबंध होता, परदेशातून कोण पैसा पाठवत होतं आणि या प्रकरणात नेमकी कोणती कारवाई झाली, संपूर्ण माहिती सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. हे सगळं सुरू झालं बीड जिल्ह्यातल्या माजलगाव तालुक्यातील पाथरुद या गावात. इथं गुलजारी रजा या नावाने एक धार्मिक ट्रस्ट उभी राहिली. या ट्रस्टचा दावा होता की ते धार्मिक कामासाठी देणग्या गोळा करतात, पण या संस्थेचा काहीतरी काळा बाजार असल्याचा संशय सर्वप्रथम छत्रपती संभाजीनगरच्या एटीएसला आला. एटीएस बीड जिल्ह्यातील विविध एनजीओ आणि ट्रस्टची नियमित पडताळणी करत होती. त्यांनी गुगलवर केलेल्या साधा सर्च मध्ये गुलजारी रजाचे संकेतस्थळ आढळले. या वेबसाईट नंतर लोकांकडून देणग्या मागण्यात येत होत्या आणि त्यासाठी बँक खात्यांचे क्रमांक देण्यात आले होते. एटीएसच्या पथकाने या खात्यांची पडताळणी करण्याचे ठरवले. त्यांनी वेबसाईटवर दिलेल्या QR कोडचा वापर करून प्रत्येक खात्यात 100 रुपये जमा केले. पैसे त्या खात्यात जमा झाले याची खात्री झाल्यावर त्यांनी थेट लातूरमधील एक्सिस बँक गाठली. बँक तपास केला असता धक्कादायक माहिती समोर आली. या ट्रस्टने एक नव्हे तर लातूरच्या एक्सिस बँकच्या मार्केट यार्ड शाखेत एकाच कस्टमर ID वर 5 वेगवेगळी खाते काढली होती. या 5 खात्यांमध्ये एकूण तब्बल 4,73,67,503 रुपये जमा झाल्याचे स्टेटमेंट स्पष्ट झाले. आता एटीएस समोर प्रश्न होता, हे ट्रस्ट आहे तरी कोणाची? त्यांनी धर्मादाय आयुक्त कार्यालय आणि इतर यंत्रणांकडे चौकशी केली असताना सगळेच बनावट असल्याचे उघड झाले. सर्वात मोठा धक्का म्हणजे गुलजारी रजा या नावाची कोणतीही नोंदणी कृत संस्था नव्हती, म्हणजेच ही ट्रस्ट कायदेशीरच नव्हती. त्यांनी बँकेत खाते उघडताना आणि इतर जो नोंदणी क्रमांक दिला होता प्रत्यक्षात अहिल्यानगर येथील फैजाने कंजुल इमान भिंगर या दुसऱ्या संस्थेचा होता. म्हणजे त्यांनी दुसऱ्या संस्थेची नोंदणी क्रमांक चोरून वापर केला. नीती आयोगाच्या दर्पण पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी हीच बनावट माहिती वापरण्यात आली होती. या आरोपींनी बनावट कागदपत्राच्या आधारे ट्रस्टसाठी पॅन कार्डही काढून घेतले. कर चुकवणुकीसाठी आयकर विभागाकडे खोटी बँक स्टेटमेंट सादर केली गेली. म्हणजे त्यांनी केवळ लोकांचीच नव्हे तर बँका, आयकर विभाग आणि शासनाची फसवणूक केली होती. आणि हा पैसा फक्त देणग्यामधून गोळा झाला होता का, की यात बाहेरचाही हात होता? या प्रश्नाचं उत्तर अत्यंत गंभीर आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः विधान परिषदेत हा खुलासा केला की या बनावट ट्रस्टच्या खात्यात दावत ए इस्लामी नावाच्या पाकिस्तानी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या वादग्रस्त संस्थेने थेट 25 लाख रुपये जमा केले. यामुळे हे प्रकरण केवळ फसवणुकीचे नसून ते राष्ट्रीय सुरक्षतेचे आहे. परदेशातून येणाऱ्या पैसा नेमका कोणत्या हेतूने आला याचा सखोल तपास एटीएस करत आहे. ही दावत ए इस्लामी संघटना कोणाशी जोडली गेली होती याची चौकशी सुरू आहे. या संस्थेसाठी रक्कम गोळा करण्यासाठी आरोपींनी एक मोठा जाळच उभे केले होते. 4 जिल्ह्यांमधील संस्था सक्रिय होती. त्यांनी सुमारे 400 देणगी पेट्या मधून गेल्या 4 वर्षात सुमारे 18,573 देणगीदारांकडून रक्कम जमा केली होती. पण येथेच आणखी एक मोठा प्रश्न निर्माण झाला. यापैकी बहुतेक देणगीदारांचे नावे, पत्ते याची कोणतीही नोंद ट्रस्टकडे नव्हती. काही रक्कम चेकद्वारे दिली होती तर बहुतांश रक्कम थेट या पेट्यांमधून जमा झाली होती. यामुळे हा पैसा कोणी दिला, तो नेमका कुठे वापरला गेला हे शोधणे एटीएस समोर मोठे आव्हान आहे. आता सर्वात गंभीर मुद्दा की या संस्थेचा दहशतवादी संघटनाशी काय संबंध आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट शब्दात सांगितले, गोळा केलेला हा निधी देशविधायक कारवायांसाठी वापरला गेल्याचा संशय आहे. म्हणूनच हे प्रकरण साध्या गुन्हे शाखांकडे न सोपवता थेट एटीएस सोपवण्यात आले. सुरुवातीच्या तपासात असे आढळून आले की ही संघटना केवळ फसवणूक करणारी ट्रस्ट नव्हती, तर हा एक नकली ट्रस्टचा नेटवर्क होता. या माध्यमातून कोट्यवधी रुपये गोळा करून ते दहशतवाद्याला चालना देण्यासाठी पुरवला जात होता. हा पैसा कोणत्या दहशतवादी गटांना पाठवला जात होता याचा सखोल तपास एटीएस करत आहे. परदेशातून येणाऱ्या 25 लाखाचा निधी आणि संपूर्ण नेटवर्क यामुळे हा आंतरराष्ट्रीय दहशतवादी जोडला गेल्याची शक्यता एटीएस तपासत आहे. एटीएसच्या तपासात या प्रकरणातील प्रमुख आरोपी अहमुद्दीन कैसर काझी यांना अटक करण्यात आली आहे, तर तौफिक जावेद काझी हा सध्या फरार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे एका छोट्याशा गावात सुरू झालेला हा देणगीचा खेळ थेट आंतरराष्ट्रीय दहशतवाद आणि परदेशी फंडिंगशी जोडले गेलेला होता. बनावट नोंदणी, चोरींचे नोंदणी क्रमांक, छोटी कागदपत्रे, पॅन कार्ड पासून ते आयकर विभाग
विभागाची फसवणूक आणि शेवटी परदेशातून येणारा संशयास्पद पैसा. सुदैवाने ATSच्या दक्षतेमुळे या नेटवर्कचा पर्दाफाश झाला. आता या संस्थेचा संबंध कोणत्याही दहशतवादी संघटनेपर्यंत आहे आणि उर्वरित आरोपींना लवकरात लवकर अटक करणे सुरक्षा यंत्रणांसमोरचे आव्हान आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला दाबा आणि पाहत राहा फक्त कसं काय.